महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यशस्वी पाठपुरावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नियमबाह्य एसी हटवले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे शासन नियमांचे उल्लंघन करून बसवण्यात आलेले वातानुकूलित यंत्र एसी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला हटवावे लागले आहेत. या कारवाईमुळे शासकीय निधीचा होणारा अपव्यय थांबला असून प्रशासनाला अखेर नियम पाळण्यास भाग पाडले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 25 मे 2022 दिलेल्या निर्देशानुसार केवळ 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी स्तर S30 किंवा त्यापेक्षा अधिक वेतन स्तर असणाऱ्या उच्च आणि पात्र अधिकाऱ्यांनाच त्यांच्या दालनात शासकीय खर्चाने वातानुकूलित यंत्रे एसी बसवण्याची मुभा आहे. मात्र कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी नियमांची पायमल्ली करत पात्र नसतानाही स्वतःच्या दालनात एसीचा वापर करत होते, ज्यामुळे वीज बिलाचा मोठा आर्थिक भार विद्यापीठावर पडत होता. या प्रकाराकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन विद्यापीठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या निवेदनाची दखल घेत कुलसचिवांनी 5 जून 2026 रोजी एक परिपत्रक काढून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नियम पाळण्याचे निर्देश दिले होते. या परिपत्रकाची प्रत घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नियमबाह्य बसवलेले एसी तातडीने काढून घेण्याची मागणी केली. मनसेच्या या आग्रही भूमिकेनंतर कार्यकारी अभियंत्यांनी या गोष्टीची तत्परतेने दखल घेतली आणि आज त्यांच्या कार्यालयातील एसी काढून घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने केलेल्या या पाठपुराव्याचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विद्यापीठातील इतर विभागातही अशाच प्रकारे नियमबाह्य सुरू असलेले प्रकार तात्काळ थांबवून कारवाई करावी, अशी मागणी श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांनी केली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलसचिव यांना वेतन श्रेणी S30 ज्यांची नाहीये त्यांचे अनाधिकृत एसी काढून घेण्यासंदर्भात पत्र दिलं होतं आणि त्या पत्रकावर त्यांनी एक परिपत्रक काढले की त्यांच्या सगळ्या विभागांना त्यांनी पाठवलेलं आहे की ज्यांची वेतन श्रेणी S30 नाही त्यांनी ते एसी काढून घ्यायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज मी सगळ्यात पहिले कार्यकारी अभियंता वनमा कुळवी इथं आलेलो आहे आणि इथं आदरणीय कशाळकर साहेब होते, त्यांना मी हे परिपत्रक दाखवलं. ते म्हणले हे अगदी बरोबर आहे, आम्ही एसी लगेच त्वरित काढून घेत आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे माणसं बोलवले आणि एसी काढून घेतलेलं आहे. आपण बघू शकता हा एक एसी आहे. या कार्यालयात एकूण 5 एसी आहेत, तर 5ला 5 आपण काढत आहे. वर दुसरं एसी सुद्धा काढणं सुरू आहे. तर त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नक्कीच इथं यश आमच्या आंदोलनाला आलं असं म्हणता येईल. आता पुढे काय या संदर्भात विविध कार्यालय सुद्धा आहेत? हो, विविध कार्यालय जाणार ना आम्ही 100% विविध कार्यालय सुद्धा जाणार आहेत. आणि ज्यांची वेतन श्रेणी S30 नाहीये तर त्या अनुषंगाने त्यांचे सुद्धा एसी आम्ही काढून घेऊ. आणि समजा जर कोणी नाहीच ऐकलं तर लोकशाही पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.